आयला स्वप्न्या जॉब साठी एवढं फिरलो पण त्या जॉबचा काय पत्ता नाही आणि त्या कंपनीत 12,000 शिवाय कुत्र विचारत नाही. आपल्या हातात नोकरी नाही तर कुठला बाप आपल्याला पोरगी बी द्याय ना. हायला आपल्यासारख्या बेरोजगाराला कोणता बाप पोरगी दिल रे. अक्षर चांगलं यावं म्हणून 10वी पर्यंत मास्टरचा मार खाल्ला आणि आता जॉबला गेलो तर विचारतात टायपिंगचा स्पीड किती. तर ते पण ठीक आहे, टायपिंगचा स्पीड वाढवला तर आता AI चा जमाना आलाय. काय करावं काय समजत नाही. अरे आताच्या जगात नोकरी करणंच अवघड झालंय. भरमसाठ पैसा होता आणि आयुष्यभर इंटरव्ह्यू देत फिरा. ए अरे काय वाचलं इथं एवढं टेन्शन मध्ये? जॉब. अरे स्वप्नील, तू काल डब्बा आणला होतास की भाजी मम्मीने बनवलेली का तुझ्या? मीच बनवली होती. तू बनवलेली? हो. हे बरं ऐका ना, आज आपण काय करू, बसनं घरी जाऊयात. पण आपल्याकडे गाडी आहे ना. अरे येड आहे का, आपल्याकडे स्वतःची गाडी असताना आपण त्या बसनी कशाला जायचं? त्या बसनी मोकार अपदा होती रे. अरे मग एवढं कळतंय ना, तर मग तुमच्या अंगामध्ये कला असताना तुम्ही नोकरीच्या नादाला कशाला लागताय? अरे हा चांगला शेफ आहे, मोठं हॉटेल टाकू शकतो. तू चांगला चित्रकार आहे, स्वतःचा स्टुडिओ टाकू शकतो. आणि तुम्ही जॉबच्या मागे लागलाय. आपल्या भारत देशाची ओळख नोकरदार म्हणून नाही तर बिझनेसमॅन म्हणून होऊ द्या.